कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। देवा, मी माझा संसार परत मिळवू शकेन यासाठी मला शक्ती दे। अगं काय तू काय करतेस? माझं घर आहे, कुठेही थांबेन। ठीक आहे, माझ्या वाटेत येऊ नकोस। ताई, म्हणजे तुला अजूनही असं वाटतंय की सगळं ठीक होणार आहे हे डील्स वगैरे करून? मी कोणाशी डील वगैरे केलं नाहीये। ताई, तुझ्या सासऱ्यांबरोबर डील करतीच आहेस तू। तुला असं खरंच वाटतंय की तू आणि अधिपतींच्या बाबांनी जे डील केलंय ते सगळं चालणार आहे? तुम्हाला कळत नाहीये तुम्ही कुणाच्या विरुद्ध उभं राहताय ते? कोणाशी पंगा घेताय कळत नाहीये? भुवनेश्वरी मॅडमशी पंगा घेताय। म्हणजे ताई, अगं त्या साध्या सुध्या नाहीयेत, माहितीये ना तुला? ते चारू सरांनी सुद्धा ना असं कसला व्यवहार करायचा ना, काय माहित। हे बघ हिरा, तुला मी एकदा सांगितलंय ना, तू या सगळ्यामध्ये पडू नकोस। माझं मी बघून घेईन। बाबा, तुम्ही तरी समजावा नाहीला। अहो, या आटीबिटी घालून ना परत जायचं म्हणतेय ही। सोपं नाहीये ते। ताई, तुला कळतंय का? आता तुला घरी आणण्यासाठी भुवनेश्वरी मॅडम तुझ्याशी खूप चांगलं वागतील, गोड गोड बोलतील, पण नंतर सूड घेतील त्याचं काय? ती बाई ना काहीही करू शकते। हिला विकून खायला हिला कळणारही नाही बाबा। आणि मुळात कुणाच्या भरोशावर हे सगळं चाललंय? चारू सरांच्या, ज्यांना इतके वर्ष खोलीत डांबून ठेवलं होतं, ते तुला घरी परत नेणार आहेत ताई, असं वाटतंय तुला? हो, वाटतं मला असं। हा ओंकार, मला ते सांगितलेलं काम झालं का रे? हो सर, केलं। सगळं व्यवस्थित झालं ना? काही राहिलेलं नाही ना? नाही सर, सगळं काही सेट आहे। हा, गुड। मग आता सुरू करूया का? म्हणजे वेळ घालवायला नको ना? फोन करायचं का लगेच? हो सर, लगेच करूया। ठीक आहे, तू अधिपतीला कर, मी लगेच अक्षराला फोन लावतो। ओके सर। अधिपती कुठे आहे आता? सर, तो फॅक्टरीमध्येच आहे। बरं आहे का तो? ठीक आहे का? नाही सर। का रे, काय झालं? सर, अधिपती खूप अपसेट आहे। त्याला वाटतं की अक्षराबाईंनी परत कधीच घरी नाही येणार। मी त्याला समजवण्याचा प्रयत्न केलाय, पण ते त्याला पटलं असं दिसत नाहीये। नाही, ते आपण सांगून त्याला पटणार नाहीच आहे। त्यासाठी तर हा घाट घालतोय ना। आणि आता अपसेट होऊन काय उपयोग आहे? इतके दिवस ताणत बसलास म्हणा। पण ठीक आहे, सोड। आपण आता लवकरात लवकर त्यांची भेट घडवूया, सगळं नीट होईल। तू कर अधिपतीला फोन, मी इकडे अक्षराला फोन करतो। आणि ओंकार, मला कळवत राहा रे, माझ्या टच मध्ये राहा। हा, चालेल सर, ठेवतो मी फोन। ओके। चारू, आपल्या अधिपतीच्या संसारासाठी सगळं करतोय। ते दोघे भेटायला पाहिजेत, त्याशिवाय हा तिढा सुटणार नाहीये। आता माझ्या प्रयत्नाला यश येऊ दे चारू, काही विघ्न यायला नको आहेत। तू सोबत राहा माझ्या। ताई, तू खोट्या आशेवर प्लीज राहू नकोस। तुला वाटत असेल की ते खूप करतील तुझ्यासाठी, पण मला तसं अजिबात वाटत नाही। अगं ताई, इतके वर्ष ज्यांना स्वतःसाठी काही करता नाही आलं, ते तुझ्यासाठी काही करणार आहेत? हिरा, बाबा काय करू शकतात आणि काय नाही तू नको ठरवूस, त्यांना ठरवू देत। तू तुझं बघ। ताई, तुला काही सांगायला गेलं ना तरी तू एकच म्हणतेस, तुझा तू बघ। ताई, मला तुझी काळजी वाटते म्हणून बोलतेय। मी घेईन माझी काळजी हिरा। ताई, तुझा नक्की प्रॉब्लेम काय आहे? मी तुझ्या चांगल्यासाठी सांगायला जाते तर तू मलाच उलट बोलतेस। बाबा, तुम्ही तरी समजवा ना हिला। इरा, तू शांत राहा जरा। तुम्ही मलाच सगळे नेहमी शांत राहायला का सांगता? अरे, मला काय सांगायचंय ते कधी समजून घेतच नाहीत तुम्ही। हा सगळा मूर्खपणा आहे। तुझा मुद्दा मला कळला इरा। इरा, चिडचिड करू नकोस, जरा शांत राहतेस का तू? हा, अक्षरा, तू म्हणतेस ते सगळं आटीबिटींचं, पण हे बघ, मला काही फारसं पटलेलं नाही बरं का। ते कसं शक्य होईल हे माहिती नाही मला। मला तुला इतकंच सांगायचंय की जे काही करशील ना ते आम्हाला सांगून कर आणि जपून कर जरा। बाबा, तुम्ही नका काळजी करू, मी तुम्हाला सांगितल्याशिवाय काहीही करणार नाही।
खरंच सगळं ठीक होणार आहे. बाबा. हा बाबा बोला. अक्षरा अक्षरा कुठे आहेस तू? मी घरी आहे. काय झालं? अक्षरा तू जिथं कुठे असशील पटकन ये. काय काय झालंय बाबा? एक 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 प्रॉब्लेम झालाय अक्षरा मोठा. काय प्रॉब्लेम काय झालाय बाबा? तुम्ही ठीक आहात ना? हा अक्षरा मी मी विचार पण केलेला नव्हता असा एक प्रॉब्लेम झालाय. तू तू येतेस का लवकर जरा? बाबा काय झालंय? तुम्ही ठीक कुठे आहात तुम्ही आता? मी अंबाबाईच्या देवळाजवळ आहे अक्षरा. तू तू येशील का पटकन? मी बाकीचं तू तिथे आल्यावर नंतर तुला सांगतो. हो ठीक आहे ठीक आहे. तुम्ही काळजी करू नका. मी येते तिथे. हा मी लगेच निघते. हा ये ये लवकर अक्षरा. प्रॉब्लेम झाला. मला मला निघावं लागतंय. मी येते. हा कुठे निघाली? अगं मला मंदिरात जायला लागतंय. बाबांचा फोन आला होता. ते मला म्हणाले की काहीतरी प्रॉब्लेम झालाय. मला अर्जंटली बोलवले. मी निघते. बघितलं ना बाबा, झाला प्रॉब्लेम. छोटं मोठं काहीतरी झालं की लगेच हिला फोन केला त्यांनी. मी म्हणलं होतं यांचं काही खरं नाहीये ते. अहो ज्या माणसाला कणा नाहीये तो हिला काय आधार देणार आहे? जरा प्रॉब्लेम झाला हिला फोन केला. अगं ताई काय गरज आहे जायची? अगं काय गरज आहे? म्हणजे त्यांना गरज आहे इरा माझी. अगं तुझा काय संबंध आहे त्यांच्याशी? म्हणजे माझे सासरे आहेत ते. अगं पण त्या जबाबदारीने कधी वागलेत का? त्या अधिपती समोर काही चालतं तरी का त्यांचं? हे बघ इरा, मी तुला अनेक वेळा सांगितलंय अधिपतीनं अरे तुरे करून बोलत जाऊ नकोस. जीजू आहेत ते तुझे. त्यांना जीजू म्हण, नाही तर बोलू नकोस त्यांच्याविषयी काही. जाऊ दे मला निघायचंय. मी येते. आई निघाले. बोल. अधिपती अधिपती काय झालं रे? काय असं का बोलायला ओंक्या? काय झालं? ठीक आहेस ना? मी ठीक नाहीये. तू लवकर इकडे. काय म्हणजे काय झालं? काय ओंक्या काय झालं? काय नाही, तू जिकडे असशील तिकडनं लवकर ये. अरे उईज मग काय झालं? काय तुला काय आवाज का असा यायला तुझा? काय हायच कुणीकडे तुम्हाला सांग? अरे माझा मोठा ऍक्सिडेंट झालाय. डोक्याला मार लागलाय. तू प्लीज लवकर ये. काय काय ऍक्सिडेंट? अरे कधी कुणीकडे काय आत्ता तरी इथं होतास की ओंक्या फॅक्टरीत? ते गोडाऊन म्हणून अर्जंटली फोन आला म्हणून तुला न सांगता निघालो. आणि गोडाऊनच्या रस्त्याला लागणार तोच एका 4 चाकीने मला धडक दिली आणि माझा बॅलन्स गेला. आई ग. अरे कशाला घाई करायची एवढी ओंक्या? मला सांगितलं असतंस तर आपल्या गाडीने गेलो असतो की. बरं जाऊ दे, आता हायच कुणीकडे मला सांग. आई ग. मी ना ते अंबाबाईच्या देवळापाशी आहे. तू तिथे लवकर ये. हा तिथंच बस, शांत बसून राहा. हा काय काळजी करू नको. मी आलो लगेच. आलोच. एक पोचतो टामध्येची पोचतो मी. आई ग. हा ठेवतो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.